welcome to all our e-learning platform. टाइप्स ऑफ इंजिनिअरिंग कॉन्ट्रॅक्ट्स त्याच्यामधले आपण टाइप्स बघत आहोत. फर्स्ट लमसम कॉन्ट्रॅक्ट अँड आयटम रेट कॉन्ट्रॅक्ट आपलं झालेलं आहे. थर्ड वन आहे पर्सेंटेज रेट कॉन्ट्रॅक्ट. पर्सेंटेज रेट याच्यावरूनच तुम्हाला कळालं असेल की पर्सेंटेज जे असणार आहे कुठल्याही रेटचं, मग ते कुठलीही युनिट असू दे, अमाऊंट असू दे किंवा कुठल्याही क्वांटिटीनुसार त्याचं पर्सेंटेज रेट असतं, ते डिफाईन्ड असतं. मग तुम्ही काहीही जरी घ्यायला गेलात इन मार्केटमध्ये वगैरे, तरी आपल्याला एक सम पर्सेंटेज वगळूनच आपल्याला ती कुठलंही प्रोडक्ट दिलं जातं. तर इट इज अ मॉडिफाईड फ्रॉम of item rate contract. Uh, in this in this case, the bill quantities consist of description of item as per sanction estimate with their quantities, rate, unit, and amount. The contractor is asked to quote only the percentage above or below or at per with the rate shown in the schedule. The same percentage figure is applicable to all the items. म्हणजे कॉन्ट्रॅक्टरनं किंवा कुणीही जेव्हा आपण एखादं कॉन्ट्रॅक्ट घेणार आहोत, तेव्हा त्याचे रेट्स ठरलेले असतात. मग ती जी ठरलेली फिगर आहे तीच फिगर आपण वापरायची आहे. मग जेव्हा आपण कोटेशन भरणार आहे किंवा टेंडर भरणार आहे, तेव्हा त्या कॉन्ट्रॅक्टरनं त्याच्या अबाव बिलो किंवा त्या रकमेनुसारच काय करायचं असतात, ते कॉन्ट्रॅक्ट जे असणार आहेत ते भरायचे असतात. काही जणांना परवडतात बिलो जरी असेल, जर ते जास्त मोठं काम असेल तर, आणि बिलो जरी आपण भरलं बिल, तरी पण ते परवडू शकतं रेटनुसार. पण काही कामं अशी असतात की जे खाली रेट घेऊन चालत नाही, त्याला कायम हायर साईडलाच रेट ठेवावे लागतात. किंवा काही रेट असतं, काही अशी कामं असतात की त्या रेटलाच ते काम केलं तरी चालतं. मग असे जे असणार आहेत, जे शेड्यूलनुसार रेट्स ठरलेले आहेत, त्याच्यानुसारच ते आपण करायचं आहे. आणि त्याचा बेनिफिट काय होतो, तर आयटम रेट कॉन्ट्रॅक्ट जो असणार आहे त्याचा अनबॅलन्स टेंडर जे म्हणतो आपण, म्हणजे अनबॅलन्स टेंडरिंग म्हणून एक पॉईंट आहे, तो नेक्स्ट थर्ड चॅप्टर तुमचा टेंडर आहे तेव्हा कळेल तुम्हाला. ते अनबॅलन्स टेंडर जे असणार आहे ते बऱ्यापैकी म्हणजे होत नाही, तसं अनबॅलन्स कधी होत नाही. आणि त्याची जे टेंडर्स असणार आहेत ते खूप सिम्पल असतात. म्हणजे कमी आयटम्सचे वगैरे असे पण असू शकतात, जास्त आयटम्सचे पण असू शकतात, पण त्याचे रेट फिक्स्ड असल्यामुळं त्याचं अनबॅलन्सिंग काही होत नाही. म्हणजे थोडक्यात आपलं DSR जर आपण बघितलं, तर DSRमध्ये रेट दिलेले आहेत, त्याच्यानुसारच आपण एस्टिमेशन जेव्हा आपण करणार आहोत, तेच रेट वापरून आपण एस्टिमेशन करणार आहोत. एस्टिमेशनच्या इकडची आपली जरी क्वांटिटीज चेंज होत असेल, म्हणजे कशावरनं, तर आपलं इकडं जेव्हा तुमचे आयटम्स चेंज होणार आहेत, तेव्हा इकडे तुमच्या क्वांटिटीज चेंज होणार आहेत, पण रेट ते फिक्स असणार आहेत. जेव्हा क्वांटिटीज चेंज होतील, क्वांटिटीज प्रत्येक एरियानुसार, प्रत्येक प्लॅननुसार वगैरे चेंज होत जातील, पण इकडचे तुमचे जे रेट्स असणार आहेत ते DSRमधून आपण घेतो, त्यामुळे DSRचे रेट फिक्स्ड असतात. त्यामुळे आपले ते काही फिक्सच असणार आहेत. जर तुम्ही बघितलं असेल तर, जेव्हा आपण एस्टिमेशन सॉल्व करत होतो, तेव्हा आयटमचा प्रत्येकाचा रेट त्या DSRमधून जेव्हा घेत होतो, तेव्हा त्याला पर्सेंटेज ॲड करूनच तो रेट दिलेला असतो. म्हणजे कॉन्ट्रॅक्टिव्ह प्रॉफिट असेल किंवा काही असेल, तर ते सगळं ॲड करूनच DSR डिझाईन केला असतो. त्यामुळे DSRचा तो एक फायदा होऊ शकतो. मग ह्या पर्सेंटेज रेटचे परत असे टाईप्स पडतात. मग त्याच्यामध्ये कॉस्ट प्लस पर्सेंटेज रेट्स कॉन्ट्रॅक्ट आहे, कॉस्ट प्लस फिक्स्ड फी कॉन्ट्रॅक्ट आहे, कॉस्ट प्लस व्हेरिएबल फी कॉन्ट्रॅक्ट आहे, किंवा फ्लक्च्युएशन कॉन्ट्रॅक्ट आपण त्याला म्हणू शकतो. तर हे 3 टाइप्स पडतात. ते काय आहेत ते बघूया आपण. फर्स्ट आहे कॉस्ट प्लस पर्सेंटेज रेट कॉन्ट्रॅक्ट. इन दिस टाइप ऑफ कॉन्ट्रॅक्ट द कॉन्ट्रॅक्टर इज पेड द ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ वर्क प्लस सर्टन पर्सेंटेज ॲज अ प्रॉफिट फॉर हिज पर्सनल सर्व्हिस. मग तुम्हाला जसं सांगितलं तसं तो आपलं स्वतःचं पर्सेंटेज लावून जे काम करणार आहोत त्याला आपण कॉस्ट प्लस पर्सेंटेज रेट कॉन्ट्रॅक्ट म्हणू शकतो. The mode of working out the actual cost of work are to be carefully defined in the agreement. The fee are actually fixed at a certain percentage of cost of work. जसं मी आता तुम्हाला सांगितलं, जी आपली फी असणार आहे ती सर्टन पर्सेंटेज ॲड करूनच असते. कुठलंही तुम्ही घेतलात, कुठलाही प्रोडक्ट, कॉन्ट्रॅक्टर लाईनमधलाच प्रोडक्ट असं मी म्हणत नाही आहे, पण इन इन दॅट केस आपण दुसरे प्रोडक्ट्स जरी बघितले, म्हणजे इन केस जर आपला डे टू डे लाईफमधले पण प्रोडक्ट्स जरी आपण बघितले, तरी पण ते त्याच वाईज असतात.
The contractor has to keep all the record for cost of material and cost of labor. The engineer in charge check the record and recommend फॉर द पेमेंट. मग आपण जे रेकॉर्डिंग आहे ते ठेवायचं आणि त्याच्यानुसारच आपलं काय होणार आहे, इंजिनिअरिंग इन्चार्ज जो असणार आहे तो आपलं पेमेंट करणार आहे. मग त्याच्यामध्ये पर्सेंटेज पेड केले जात नाहीत कुणाकुणाचे, तर सॅलरी ऑफ कॉन्ट्रॅक्टर स्टाफ असेल किंवा त्यांचा ट्रॅव्हलिंग अलाउन्स असेल तर त्याचं बिल असेल किंवा कॉन्ट्रॅक्टर जनरल ऑफिस एक्सपेन्सेस असतील, त्याला सगळ्याला कुशालाही पर्सेंटेज नसतं. ते फक्त पर्सेंटेज कशाला असणार आहे, तर आपलं जे वर्क असणार आहे त्या वर्कला फक्त पर्सेंटेज असणार आहे. त्याचे ॲडव्हान्टेजेस बघा. द कॉन्ट्रॅक्टर इज इश्यूड ऑफ हिज प्रॉफिट वॉट एव्हर मे बी द फ्लॅक्च्युएशन ऑफ रेट्स अँड मटेरियल अँड लेबर. जर मटेरियल्स अँड लेबरचं रेट्समध्ये फ्लक्च्युएशन व्हायला लागलं तरी ते पण कन्सिडर करू शकतो. डिस्प्यूट ड्यू टू एक्स्ट्रा आयटम इज एलिमिनेटेड. जर एक्स्ट्रा आयटम असेल तर आपण गाळू शकतो. सुटेबल फॉर प्रायव्हेट वर्क्स, हे सगळं प्रायव्हेट वर्कसाठीच सुटेबल आहे. त्याच्यानंतर डिसएडव्हान्टेजेस बघूया. तर त्याचे डिसएडव्हान्टेज, टोटल कॉस्ट ऑफ वर्क इज नॉट नोन टिल द कम्प्लिशन ऑफ वर्क. आपल्याला लास्टपर्यंत आपल्या वर्कची कॉस्ट असणार आहे ती कळत नाही. आणि जर आपण कॉन्ट्रॅक्टर फील्डमध्ये असू तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही एक्झॅक्ट कधीच कुठल्या गोष्टीची कॉस्ट सांगू शकत नाही, कारण की एकदम पर्सेंटेज लेबरचे वाढू शकतात किंवा एकदम तुमचा ह्याचा रेट वाढू शकतो, मटेरियलचा कुठला तरी एखादं मटेरियलचा रेट वाढू शकतो किंवा बाकीच्या कुठल्या जे अम्युनिटीज आहेत त्याच्यामध्ये काहीतरी चेंज होऊ शकतात किंवा एखादं प्लॅन जेव्हा करतो आपण आणि त्या प्लॅन वाईज कधीच बांधकाम होत नाही, ऑनर जो असतो तो ॲडिशनल काहीतरी काहीतरी सांगत असतो, मग त्याच्यानुसार आपले जी कॉस्ट असते ती प्लस मायनस होत असते. ऑलवेज प्लसच होत असते, मायनस डिफॉल्टली एखाद दुसऱ्या आयटमला जर आपण स्किप केला तर होऊ शकते. देअर इज पॉसिबिलिटी ऑफ फिक्सेशन बिल प्रिपेअर बाय द कॉन्ट्रॅक्टर. म्हणजे बिल जे असणार आहे ते फिक्स्ड असायला पाहिजे. नॉट सुटेबल फॉर गव्हर्नमेंट वर्कसाठी ही आपल्याला सुटेबल नाही आहे. नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे कॉस्ट प्लस फिक्स्ड फी कॉन्ट्रॅक्ट. The contractor is paid actual cost of work over and above his his agreed lump sum amount is paid to cover his overhead charges and profit. The contractor receive a fixed fee irrespective of the cost of work. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर जो असणार ते फिक्स्ड फी कन्सिडर करतो जेव्हा त्याचे ओव्हरहेड चार्जेस अँड प्रॉफिट आपण कवर, म्हणजे कसं असणार आहे, जेव्हा आपण वर्क करणार आहे मग त्याचे लमसम अमाऊंट काहीतरी असणार आहे, मग त्या लमसम अमाऊंटमध्येच आपण आपलं कॉन्ट्रॅक्टर प्रॉफिट आणि ओव्हरहेड चार्जेस ॲड करायचे आहेत आणि ती कॉस्ट जी असणार आहे ती फिक्स्ड असणार आहे. ॲडव्हान्टेजेस, अ फिक्स्ड फी इज पेड टू कवर हिज ओव्हरहेड चार्जेस अँड प्रॉफिट. द कॉन्ट्रॅक्टर ट्राय टू कम्प्लीट द वर्क स्पीडीली. डिस्प्यूट ड्यू टू एक्स्ट्रा आयटम इज इलिमिनेटेड. जर एक्स्ट्रा आयटम असतील तर एलिमिनेट करायचे आणि कॉन्ट्रॅक्टरचे जे काही चार्जेस असणार आहेत ते प्रॉफिट जे असणार आहे ते कन्सिडर करायचं. नेक्स्ट बघा. डिसएडव्हान्टेजेस. डिसएडव्हान्टेजेस, नॉट सुटेबल फॉर गव्हर्नमेंट वर्क आहे. टू कॉन्ट्रॅक्टर कॅरी आउट द वर्क इफिशियंटली अँड इकॉनॉमिकली. तर आपण इफिशियंटली आणि इकॉनॉमिकली हे वर्क जे असणार आहे ते करू शकत नाही. नॉट नो आहे, म्हणजे आपल्याला आपण करू शकत नाही ते. ठीक आहे. नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे कॉस्ट प्लस फ्लक्च्युएशन व्हेरिएबल फी कॉन्ट्रॅक्ट. In this type of contract, contractor will pay the actual cost of work. The fee to be paid is worked by referring to the same sliding scale. The amount of fee to be paid varies inversely according to the increase or decrease of the estimated cost. मग एस्टिमेटेड कॉस्टच्या इन्क्रीज अँड डिक्रीजवरच हे म्हणजे हे आहे आपलं जे काही कॉस्ट आहे ते डिपेंड असते. मग त्या दोन्ही पार्टीजना ती एक्सेप्टेबल असणार आहे. जर हायर ॲक्च्युअल कॉस्ट ही हायर असेल किंवा लोअर असेल तर जी फी असणार आहे ती व्हेरिएबल असू शकते, म्हणजे चेंज होऊ शकते. तर ह्याच्यानुसारच दोन्ही पार्टीजच्या एक्सेप्टेशन्सनंच आपल्याला हा कॉन्ट्रॅक्ट करावा लागतो. तर इथं आपलं बऱ्यापैकी हे झालेलं आहे आणि हे जे आहे ह्याचे तुम्हाला
जर थेरी पेपर असेल तर थेरी पेपरला डिफरन्स बिटवीन कॉन्ट्रॅक्ट्स हा क्वेश्चन असतो. ठीक आहे. थँक्यू.